अहिल्यानगर जिल्ह्यात काही होत नाही असं काहीच नाही। अवैध धंदे किंवा व्यवसायाच्या यादीत जे काही आहे ते सगळं नगरमध्ये होतं। शनिवारी नगर जिल्ह्यात रेशनचा काळा बाजार उघड झाला। गरिबांच्या तोंडाचा घास हिरावून तो चढ्या दराने मोठ्यांच्या घशात कोंबण्याचा प्रकार एलसीबीनं उघड केला। थोडा ना थिडका तब्बल 13 टन गहू व तांदूळ स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला। नगर जिल्ह्यात यापूर्वीही रेशनच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्या टोळ्या पोलिसांनी पकडल्या, परंतु तरीही हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत। नेवासा, श्रीरामपूर, संगमनेर आणि आता राहुरी तालुक्यातील काही टोळ्या हे प्रकार बिनदिक्कतपणे करत असल्याचं समोर आलंय। शनिवारी राहुरी तालुक्यातील सोनगाव सातरळ येथे यासीर सादिक तांबोळी याला त्याच्या गोडाऊनमधून ताब्यात घेण्यात आलं। हा यासीर राहुरी तालुक्यातील रेशन दुकानातून गरिबांसाठी मोफत असलेला गहू व तांदूळ घेऊन तो काळ्या बाजारात विकत होता। या धाडीत पोलिसांनी तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला, परंतु या कारवाईनं रेशनच्या काळ्या जगाची पुन्हा एकदा पोलखोल केली। नेमकं काय घडलंय आणि कसं घडलंय, हा रेशन जिहाद असल्याच्या चर्चा का सुरू झाल्यात, हेच आपण या व्हिडिओतून पाहूया। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस। स्थानिक गुन्हे शाखेचे कारभारी बदलल्यावर ही शाखा सध्या ॲक्टिव्ह मोडमध्ये आली आहे। 19 जूनला रात्री एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना राहुरी तालुक्यात रेशनचा काळा बाजार सुरू असल्याची गोपनीय माहिती समजली। त्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष सालगुडे यांच्यासह त्यांच्या टीमला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। सालगुडे व त्यांचं पथक सोनगाव सातरळ परिसरातील संशयित ठिकाणी पोहोचलं। तेथे एका फर्निचरच्या दुकानाशेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये रेशनचा गहू व तांदूळ भरून ठेवल्याचे या पथकाच्या लक्षात आले। त्यांनी त्या गोडाऊनवर छापा टाकला। त्यावेळी त्या गोडाऊनचा मालक यासीर सादिक तांबोळी हा तिथेच होता। धाड पडल्यावर तो थोडा गांगरला, परंतु पोलिसांनी त्याला काही समजण्याच्या आतच त्याला ताब्यात घेतले। या गोडाऊनची पाहणी केली असता पोलिसांचे डोळेही विस्फारले। या गोडाऊनमध्ये गहू व तांदळाचा तब्बल 13 टन माल जमा केलेला दिसला। पोलिसांनी यासीर तांबोळीची चौकशी केली असता त्याने तालुक्यातील वेगवेगळ्या रेशन दुकानांवरून हा माल आणल्याचे कबूल केले। रेशनिंग दुकानातून काळ्या बाजारात हा गहू व तांदूळ विकायचा होता असंही त्याने कबूल केलं। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 7,000 किलो वजनाचा गहू व 6,000 किलो तांदूळ गोण्यांसह जप्त केला। या मालाची वाहतूक करणारे 2 टेम्पोही पोलिसांनी ताब्यात घेतले। तब्बल 12 लाखांचा माल पोलिसांच्या हाती लागला। पोलिसांनी यासीरला ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात आणले। तेथे जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम 3 व 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। आता ही झाली कारवाईची एक बाजू, परंतु सरकारने एवढे कायदे व नियम कडक केलेले असतानाही रेशनवरील गहू, तांदूळ, डाळी, तेल यांचा काळा बाजार कसा काय होतो, हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय। यापूर्वी नगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर, संगमनेर इथे सुद्धा रेशनचा धान्याचा काळा बाजार उघड झाला होता। अनेकदा बोगस लाभार्थी दाखवून त्यांच्या नावावरचा मालही रेशन दुकानदार काळ्या बाजारात विकत असल्याचे उघड झाले आहे। काही ठिकाणी तर रेशनवरील माल उचलून तोच 10 रुपये किलोप्रमाणे गहू व 15 रुपये किलोप्रमाणे तांदूळ विकण्याचे प्रकारही घडले आहेत। यातून अनेक जण गब्बरही झाले आहेत। नगर जिल्ह्यातील काही रेशन दुकानांची पुन्हा चौकशी होणं गरजेचं झालं आहे। नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब रेशन कार्ड धारकांकडून कमी दराने गहू व तांदूळ खरेदी करायचा व तोच चढ्या भावाने इतर दुकानात विकायचा असा धंदा नगर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। काही प्रकरणात धान्य वाहून नेणारे चालक व भ्रष्ट दुकानदार यांचेही संगनमत असल्याचे उघड झाले आहे। ग्रामीण भागातून जमा केलेले धान्य दुर्गम भागात लपून तेथे पॅकेजिंग बदलली जाते। रेशनचे धान्य समजणार नाही अशा पद्धतीने नव्या पॅकिंगमध्ये हे धान्य शहरात पाठवले जाते। अकोले व नेवासा तालुक्यात अशा टोळ्या आजही कार्यरत असल्याचे बोलले जाते। राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, पाथर्डी अशा तालुक्यात तर बोगस रेशन कार्ड काढून किंवा ज्यांना धान्याची गरज नाही त्यांचे रेशन कार्ड घेऊन त्या बदल्यात थोडीफार रक्कम देऊन रेशनचे धान्य उचलण्याचे प्रकारही सुरू आहेत। एकीकडे केंद्र व राज्य सरकारला शिव्या द्यायच्या व दुसरीकडे दोन्ही सरकारच्या योजनांचा लाभ घ्यायचा अशा टोळ्याही कार्यरत आहेत। रेशनवर पिवळे, केशरी, अंत्योदय असे वेगवेगळे लाभ मिळतात। पिवळ्या रेशन कार्डवर प्रति कुटुंब 35 किलो धान्य मिळते, त्यात 15 किलो गहू व 20 किलो तांदूळ असतो। केंद्र सरकार हे धान्य मोफत देते। शिवाय अंत्योदय कुटुंबातील व्यक्तींना सवलतीच्या दरात साखर, डाळी, तेलही मिळते। केशरी कार्ड धारकांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य मिळते।
म्हणजेच एखाद्या कुटुंबात 5 माणसं असली तर त्या कुटुंबाला 25 किलो धान्य दर महिन्याला मिळते। याशिवाय सणासुदीच्या दिवसाला आनंदाचा शिधाही वाटला जातो। त्यात 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर, 1 किलो रवा आणि 1 लिटर तेलाचा समावेश असतो। आता रेशन दुकानात एवढं सारं मिळत असल्यानं त्याचा काळा बाजार करणाऱ्या टोळ्याही सक्रिय आहेत। जिल्ह्यातील अनेक रेशन दुकानात बोगस लाभार्थी दाखवल्या गेल्याची शंका आहे। शिवाय गावागावात रेशनवरील धान्य घेऊन ते तेथील स्थानिक किराणा दुकानात 10 ते 15 रुपये किलोप्रमाणे विकणारे लाभार्थीही आहेत। किराणा दुकानात हे सगळं गोळा करून नंतर ते एका गोडाऊनमध्ये साठवलं जातं। त्याला आकर्षक पॅकेजिंग करून नंतर ते वेगवेगळ्या मॉलमध्ये किंवा दुकानांमध्ये विकलं जातं। ही साखळी आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेली नाही। रेशनच्या धान्याचा काळा बाजार करणे, साठेबाजी करणे किंवा गरिबांचे धान्य पळवणे हा गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा आहे। या गुन्ह्यासाठी भारतीय कायद्यानुसार कठोर शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे। रेशनच्या धान्याचा काळा बाजार किंवा हेराफेरी करताना आढळल्यास दोषी व्यक्तीला 3 महिने ते कमाल 7 वर्षांपर्यंतच्या कडक कारावासाची शिक्षा होऊ शकते। शिवाय हा अजामीनपात्र गुन्हाही होतो। परंतु तरीही हा प्रकार नगर जिल्ह्यात राजरोस सुरू असल्याने याला अभय नेमकं कोण देतंय हा एक प्रश्न आहे। हा एक प्रकारचा जिहादच आहे। तो समूळ उखडून टाकावा अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।